मीरा भाईंदर येथे हिंदू धर्म विचारून हल्ला करणाऱ्या जैब जुबेर अन्सारी याचा एन्काउंटर करा. सांगलीत हिंदू एकतेची आंदोलनातून मागणी. सांगलीत हिंदू एकता आंदोलन संघटनेकडून मीरा भाईंदर येथे हिंदू धर्म विचारून हल्ला करणाऱ्या जैब जुबेर अन्सारी याचा एन्काउंटर करावा अशी मागणी करत प्रतिकात्मक एन्काउंटर आंदोलन करण्यात आले. तसेच कोल्हापूर येथे 15 तरुणींचे लैंगिक शोषण करणारा जुबेर अन्सारी आणि शाहीद समीर सनदी याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी जैब जुबेर अन्सारी याच्या फोटोला खेळण्यातील बंदुकीतून प्रतिकात्मक गोळ्या झाडण्यात आल्या. तसेच सरकारने या जैब जुबेर अन्सारीला दहशतवादी घोषित करून त्याचा एन्काउंटर करावा, अन्यथा हिंदू बांधव त्यांचा एन्काउंटर करतील असा इशारा यावेळेस देण्यात आला. हिंदू एकतेचे प्रदेश अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मीरा भाईंदरमध्ये धर्म विचारून हिंदू बांधवांच्यावर हल्ला करून हिंदू बांधवांना जखमी करणारा जिहादी लांडा जैब जुबेर अन्सारी याचा पोलिसांनी एन्काउंटर केला पाहिजे. कारण पहलगाममध्ये पर्यटकांना धर्म विचारला, पॅन्टा उतरायला लावल्या आणि त्यांचा सुनता आहे का सुनता नाही बघून 26 हिंदू बांधवांची त्या ठिकाणी अतिरेक्यांनी हत्या केली. त्या अतिरेक्यांना ते ठिकाण दाखवण्यापासून त्या अतिरेक्यांना पळून जाण्यापर्यंत काश्मीरमधल्या जिहादी मुसलमानांनी मदत केली. आणि आता अमेरिकेमध्ये वास्तव्य करून आलेला हा जैब जुबेर अन्सारी हा हिंदू बांधवांना धर्म विचारतो, कलमा पडायला लावतो आणि त्यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करतो. ही सुद्धा दुसरी अतिरेक्याची अवलादच आहे. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. परंतु हिंदू एकता आंदोलनाचं म्हणणं आहे की त्याला इस्लामी दहशतवादी ठरवून गोळ्या घालून त्याचा एन्काउंटर करावा, अन्यथा हिंदू त्याचा एन्काउंटर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. कारण हा सुद्धा इस्लामी दहशतवादीच आहे. हा महाराष्ट्र जर शांत राहायचा असेल, हा देश जर शांत राहायचा असेल तर सरकारनं टोकाचं पाऊल उचलून या जुबेर अन्सारीचा एन्काउंटर केला पाहिजे. शिरोली येथे 15 हिंदू महिलांचं लैंगिक शोषण, लव जिहाद त्या ठिकाणी शाहीद संधीनं केलेलं आहे. आणि त्या शाहीद संधीला पाठीशी घालण्यासाठी त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याला त्या ठिकाणी ठार मारण्याची धमकी दिली जाते. या शहीद संधीला, या लिंग पिसाट शहीद संधीला सरकारनं मोका लावला पाहिजे अशी मागणी हिंदू एकताच्या वतीनं आम्ही करतोय. अन्यथा हे जर दोन निर्णय, एन्काउंटरचा निर्णय आणि मोकाचा निर्णय या राज्यातल्या सरकारनं घेतला नाही तर हिंदू बांधवांना, शिवभक्तांनी, राष्ट्रभक्तांना सांगू इच्छितो की जिथं कोर्टामध्ये त्यांना नेत असतील तिथं सापडतील तिथं त्यांना ठोकून काढा, बडवून काढा अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी मी हिंदू एकता आंदोलन आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने मी देतो. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.